त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले. अनसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्याचा तूच स्वामी. अशक्य ही सारे करीतो शक्य एका क्षणात. भिऊ नकोस मी पाठीशी आहे, असे सदा सांगे आम्हास स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. मंडळी, या सृष्टीत जेव्हा अधर्म वाढतो, जेव्हा माणूस दुःखात बुडतो, तेव्हा परमेश्वर स्वतः कोणत्या ना कोणत्या रूपात अवतरतो. अशाच एका दिव्य अवताराची कथा आज आपण ऐकणार आहोत. ज्यांचं नाव घेताच मन शांत होतं, ज्यांचं स्मरण केल्यावर संकट दूर पळतात, ते म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थ हे नाव फक्त नाव नाही, तर लाखो भक्तांच्या जीवनाचा आधार आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे त्यांचं वचन आजही प्रत्येक भक्ताला धैर्य देतं. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न येतो, स्वामी समर्थ नेमके कुठून आले? त्यांचा जन्म कसा झाला? ते प्रकट कसे झाले? ही कथा साधी नाही, ही कथा आहे एका दिव्य शक्तीच्या पृथ्वीवर अवतरण्याची. असं मानलं जातं की स्वामी समर्थ हे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्ण अवतार होते. पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ, दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती, आणि त्यानंतर ही दिव्य शक्ती पुन्हा पृथ्वीवर अवतरली, ती स्वामी समर्थांच्या रूपाने. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थांच्या प्रगट होण्याबाबत दोन दिव्य आणि रहस्यमय कथा प्रचलित आहेत. एक कथा सांगते की स्वामी समर्थ प्रथम छेली या पवित्र खेडेगावी प्रगट झाले, तर दुसरी कथा आपल्याला कर्दळीवनातील त्या अद्भुत प्रसंगाकडे घेऊन जाते, जिथून पुढे ते अक्कलकोटमध्ये प्रगट झाले. या दोन्ही दिव्य घटनांमागील संपूर्ण सत्य आणि अद्भुत कथा आपण पुढे सविस्तर जाणून घेणार आहोत. असे हे परब्रह्म चैत्र शुद्ध द्वितीया शके 1049 म्हणजेच इसवी सन 1149 मध्ये छेली या पवित्र खेडेगावी प्रगट झाले, अशी दिव्य परंपरा सांगते. त्यांचा जन्म जितका अद्भुत आणि अलौकिक आहे, त्याहूनही लाख पटीने विलक्षण आणि चमत्कारिक आहे त्यांचे संपूर्ण जीवनचरित्र. इसवी सन 1149 ते 1878 हा त्यांचा अवताराचा काळ मानला जातो. परंतु सत्य हे आहे की 1149 पूर्वीही आणि 1878 नंतरही स्वामी समर्थ आपल्या दृश्य आणि अदृश्य अशा दोन्ही स्वरूपांतून भक्तांवर कृपा करतच राहिले आहेत, आणि आजही त्यांची लीला अखंडपणे सुरू आहे. म्हणूनच स्वामींच्या चरित्राचा पूर्ण शोध घेणे म्हणजे जणू सूर्यालाच हातात पकडण्यासारखे अत्यंत कठीण कार्य आहे. तरीही त्यांच्या कृपेने आणि त्यांच्या नामस्मरणाच्या आधाराने आपण आज त्यांच्या प्रगट दिनानिमित्त त्यांच्या त्या दिव्य अवताराची, त्या अद्भुत लीलांची आणि त्यांच्या अनंत कृपेची कथा जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहोत. पण त्यापूर्वी मंडळी, मी हा व्हिडिओ तयार करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूप अमूल्य आहे. स्वामी समर्थ महाराज नेमके कधी आले, कोठून आले आणि ते कोण होते, याबद्दल आजही कोणालाच निश्चित माहिती नाही. त्यांचा उगम हा नेहमीच एक गूढ आणि रहस्यच राहिला आहे. परंतु त्यांच्या एका अत्यंत महान आणि परमभक्तामुळे आपल्याला त्यांच्या प्रगट होण्याची एक अद्भुत कथा समजते. हे भक्त म्हणजे स्वामीसूत. स्वामी त्यांना आपल्या मुलासारखं मानायचे. स्वामी आणि स्वामीसूत यांचं नातं हे केवळ भक्त आणि गुरु यांचंच नव्हतं, तर ते एक दिव्य, अतूट आणि आध्यात्मिक नातं होतं. स्वामीसुतांच्या अनुभवानुसार स्वामी समर्थांच्या प्रगट होण्याची कथा अत्यंत अद्भुत आणि अलौकिक आहे. शेकडो वर्षांपूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून सुमारे 12 कोस म्हणजे जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचे एक छोटंसं गाव होतं. त्या गावात विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या मोठ्या भावासोबत आणि भावजाईसोबत राहत होता. हा मुलगा स्वभावाने अत्यंत वेगळा होता. तो इतर मुलांसारखा खेळायचा नाही, कोणाशी जास्त मिसळायचा नाही. तो बहुतेक वेळ एकटाच राहायचा. गावापासून थोड्या अंतरावर एक जुना पडक्यासारखा दिसणारा भाग होता. त्या ठिकाणी एक भव्य आणि विशाल असा वटवृक्ष उभा होता. त्या वटवृक्षाच्या आत एक छोटीशी दिवळी होती आणि त्या दिवळीत एक लहानशी गणपतीची मूर्ती होती. विजयसिंग रोज आपल्या खिशात गोट्या भरून त्या ठिकाणी जायचा. तो त्या गणपतीच्या मूर्तीसमोर बसून गोट्यांचा खेळ खेळायचा.
पण हा खेळ सामान्य नव्हता. तो गणपतीला आपला मित्र मानायचा. तो स्वतःच दोन्ही बाजूंनी खेळायचा, पण प्रत्येक वेळी गणपतीचा डावही स्वतःवर घेऊन स्वतः खेळायचा. त्याच्यासाठी ती मूर्ती नव्हती, तर तो त्याचा जिवलग मित्र होता. असं करत करत दिवस जात होते आणि मग एक दिवस त्या परमात्म्याला आपला दिव्य आविष्कार प्रगट करण्याची वेळ आली. त्या दिवशी होता चैत्र शुद्ध द्वितीया. विजयसिंग नेहमीप्रमाणे त्या दिवशीही गोट्या घेऊन त्या वटवृक्षाजवळ गेला. तो गणपतीसमोर बसला, पण त्या दिवशी त्याच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. तो म्हणाला, "बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतो, पण आज नाही, आज तूच खेळायचं." Picture this. You're looking to move homes within the city. त्याच्या तोंडून बाहेर पडलास अचानक वातावरण बदलू लागलं. धरती कंप पाहू लागली. आकाशात काळे ढग जमू लागले. वारे प्रचंड वेगाने वाहू लागले. संपूर्ण परिसरात एक वेगळंच गूढ आणि अद्भुत वातावरण निर्माण झालं. कोणालाच समजत नव्हतं की नेमकं काय घडत आहे, परंतु ती एक सामान्य घटना नव्हती. ती त्या दिव्य शक्तीच्या आगमनाची सूचना होती. ज्या ठिकाणी गणपतीची मूर्ती होती त्याच ठिकाणी अचानक धरती दुभंगली आणि त्या दुभंगलेल्या भूमीतून एक तेजस्वी, दिव्य 8 वर्षाचा बालक प्रगट झाला. त्या बालकाच्या अंगावर विलक्षण तेज होतं. त्याच्या डोळ्यात दिव्य प्रकाश झळकत होता. तो कोणी साधा बालक नव्हता, तेच होते प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ. विजयसिंग हे सर्व पाहून स्तब्ध झाला. तो खेळ खेळू लागला, पण त्या दिवशी तो स्वामींकडून हरला. तेव्हा त्या बालरूपातील स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि त्याला वचन दिलं की आपण पुन्हा भेटू. इतकं बोलून ते अचानक अदृश्य झाले. त्या क्षणानंतर तो विजयसिंग जणू काही बदलून गेला. ही घटना त्या गावासाठी आणि संपूर्ण जगासाठी एक दिव्य सुरुवात होती. यावरून असं मानलं जातं की स्वामी समर्थांचा अवतार हा पंजाब प्रांतातील छेलीघेडा या गावात त्या वटवृक्षाजवळ गणपतीच्या मूर्तीच्या सान्निध्यात झाला. पण एक प्रश्न इथे निर्माण होतो, ही कथा आपल्याला कशी समजली? याचं उत्तरही तितकंच अद्भुत आहे. कोकणातील हरिभाऊ, जे पुढे स्वामीसूत म्हणून प्रसिद्ध झाले, ते एकदा आपल्या सांसारिक इच्छापूर्तीसाठी अक्कलकोटला आले होते. ते काही दिवस तिथे राहिले. एक दिवस स्वामी समर्थांनी त्यांना जवळ बोलावलं, त्यांना आपल्या मांडीवर बसवलं आणि प्रेमाने सांगितलं, "आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर." हे ऐकून हरिभाऊंच्या डोळ्यात अश्रू आले, कारण ते तर आपल्या सांसारिक इच्छा पूर्ण करण्यासाठी आले होते आणि इथे स्वामी त्यांना सर्व काही सोडण्याचा आदेश देत होते. त्यांचं मन भरून आलं आणि ते रडू लागले. तेव्हा स्वामी समर्थ प्रेमाने म्हणाले, "रडतोयस काय? माझं पोट बघ किती मोठं आहे, त्यावर हात फिरव बघ." हरिभाऊंनी स्वामींच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या पोटावर हात फिरवला आणि त्या क्षणी त्यांना गाढ ध्यान लागलं. त्या ध्यानावस्थेत त्यांना आपले अनेक जन्म आठवू लागले आणि त्यातच त्यांना एक जन्म स्पष्टपणे दिसला. तो जन्म म्हणजेच विजयसिंग. त्यांना समजलं की विजयसिंग हा दुसरा कोणी नसून तो स्वतःचा पूर्वजन्म होता. याच अनुभवानंतर स्वामी समर्थांच्या प्रगट होण्याची ही अद्भुत कथा जगासमोर आली आणि विशेष म्हणजे या संपूर्ण घटनेला स्वतः स्वामी समर्थांनी मान्यता दिली होती. म्हणूनच ही कथा केवळ एक गोष्ट नाही, तर ती एक दिव्य सत्य आहे, जी स्वामींच्या परब्रह्म स्वरूपाची अनुभूती करून देते. इसवी सन 1459च्या सुमारास माघ वद्य 1 शके 1380 श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. कर्दळी वन असं घनदाट आणि भयान जंगल की तिथं सूर्याची किरणं सुद्धा जमिनीपर्यंत पोहोचू शकत नव्हती. उंच उंच झाडं, एकमेकांत गुंतलेल्या वेलींनी पूर्ण वन झाकलं होतं. चारही बाजूंनी अंधार आणि दाट सावल्या. त्या वनात हिंस्त्र पशूंचा वावर होता. भयानक गर्जना, पण तरीही एक विचित्र दडपण आणणारी शांतता. जणू ते ठिकाण जगापासून पूर्णपणे दूर होतं. तिथं ना माणसांची वर्दळ, ना कोणताही मार्ग. अगदी वाऱ्यालाही आत जाण्याची भीती वाटावी इतकं बंद, इतकं गूढ ते वन होतं. अशाच या गूढ आणि निर्जन कर्दळी वनात श्री नृसिंह सरस्वती महाराज घोर तपश्चर्येसाठी स्थिर झाले. त्यांनी डोळे मिटले आणि पूर्णतः समाधी अवस्थेत प्रवेश केला. ही तपश्चर्या काही दिवसांची नव्हती, काही वर्षांचीही नव्हती, तर तब्बल 350 वर्षे चाललेली होती. मानवी बुद्धीला न समजणारी अशी ही साधना होती.
या दीर्घ काळात त्यांनी ना अन्न घेतलं, ना पाणी, ना कोणाशी संवाद साधला. त्यांच्या संपूर्ण अस्तित्वात फक्त ध्यान होतं, फक्त परमेश्वराशी एकरूप होण्याची अवस्था होती. काळ पुढे सरकत गेला, ऋतू बदलत गेले, पाऊस, ऊन, वादळ येत राहिली, पण त्यांच्या समाधीमध्ये कोणताही बदल झाला नाही. ते अचल, अविचल आणि पूर्णतः स्थिर राहिले. हळूहळू त्यांच्या स्थिर देहाभोवती मुंग्यांनी वारूळ बांधायला सुरुवात केली. सुरुवातीला छोटंसं असलेलं ते वारूळ काळाच्या ओघात वाढत गेलं आणि एक विशाल रूप धारण केलं. संपूर्ण देह त्या वारुळात लपून गेला, पण त्या आत एक अद्भुत दिव्य शक्ती शांतपणे स्थिर होती. जंगल वाढत गेलं, काळ बदलत गेला, पण त्या वारुळात एक तेजस्वी ऊर्जा निरंतर प्रज्वलित राहिली. जणू ती दिव्य शक्ती योग्य क्षणाची प्रतीक्षा करत होती. काळ शांतपणे पुढे सरकत होता. कर्दळीवन पूर्वीसारखंच गूढ, निःशब्द आणि जगापासून दूर उभं होतं. पण आता तो क्षण जवळ येत होता, ज्या क्षणी त्या दिव्य तपश्चर्येची फलश्रुती जगासमोर प्रकट होणार होती. स्वामींच्या लीलांचा प्रारंभ होणार होता. त्या वनाच्या काठावर उद्धव नावाचा एक साधा गरीब लाकूड तोड्या राहत होता. दिवसभर कष्ट करून जंगलातून लाकूड गोळा करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. त्याचं आयुष्य कठीण होतं, पण मन मात्र प्रामाणिक आणि साधं होतं. एके दिवशी नेहमीप्रमाणे तो कर्दळी वनात शिरला. जंगल नेहमीसारखंच दाट, भयान आणि शांत होतं. लाकूड शोधत असताना त्याची नजर एका भल्या मोठ्या उंच झाडावर पडली. घट्ट, मजबूत आणि भरपूर लाकूड देणारं ते झाड पाहून त्याच्या मनात विचार आला, आज हे झाड तोडलं तर काही दिवसांची चिंता मिटेल. तो सावधपणे त्या झाडाजवळ गेला, हातातली कुऱ्हाड घट्ट पकडली आणि जोरात पहिला वार केला. पण त्या झाडाच्या पायथ्याशी एक विशाल वारूळ होतं आणि कुऱ्हाडीचा तो वार चुकून त्या वारुळावर जाऊन आदळला. क्षणातच ते वारूळ तडकून फुटलं. त्याच क्षणी त्या वारुळातून एक प्रखर, दाहक आणि तेजस्वी प्रकाश बाहेर उसळला. संपूर्ण जंगल त्या दिव्य तेजाने उजळून निघालं. त्या प्रकाशासोबत रक्ताचे थेंब बाहेर उडाले. हे दृश्य पाहताच उद्धव घाबरून मागे सरकला. त्याच्या हातातून कुऱ्हाड खाली पडली. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. हे काय झालं? मी काय केलं? तो स्वतःशीच घाबरलेल्या आवाजात पुटपुटू लागला. हळूहळू त्या तेजस्वी प्रकाशातून एक दिव्य आकृती आकार घेऊ लागली. प्रकाश मंद होत गेला आणि त्या प्रकाशातून प्रकट झाले श्री स्वामी समर्थ. त्यांच्या डोळ्यात अपार तेज होतं, चेहऱ्यावर गहन शांतता आणि प्रसन्नता होती. संपूर्ण देहाभोवती दिव्य आभा झळकत होती, पण त्यांच्या मांडीवर जखम झाली होती. त्या जखमेतून रक्त वाहत होतं. हे पाहताच उद्धव पूर्णपणे व्याकुळ झाला. तो धावत जाऊन त्यांच्या चरणांवर कोसळला. महाराज, मला माफ करा. माझ्या हातून मोठा अपराध झाला. मला काहीच माहीत नव्हतं. मी अज्ञान आहे. तो रडत रडत क्षमा मागू लागला. स्वामी समर्थ मात्र पूर्ण शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर रागाचा किंचितही भाव नव्हता, फक्त करुणा, माया आणि कृपा. स्वामींनी प्रेमळ नजरेने उद्धवाकडे पाहिलं आणि शांत स्थिर आवाजात म्हणाले, भिऊ नकोस. तुझ्या हातून काहीही अपराध झालेला नाही. हे सर्व माझ्या इच्छेनेच घडलं आहे. उद्धव थरथरत त्यांच्याकडे पाहत राहिला. स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तुला अभय आहे आणि माझा आशीर्वादही. त्या क्षणी उद्धवाच्या मनातील सर्व भीती नाहीशी झाली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, पण ते दुःखाचे नव्हते, ते होते कृतज्ञतेचे. स्वामी समर्थांनी क्षणभर त्या कर्दळी वनाकडे पाहिलं, जिथे त्यांनी शतकानुशतके तपश्चर्या केली होती, आणि मग ते शांतपणे पुढे चालू लागले, गंगातीरी प्रयाण करण्यासाठी. त्या दिवसापासून त्या गूढ तपश्चर्येचा अंत झाला आणि स्वामी समर्थांची दिव्य लीला जगभर प्रकट होऊ लागली. गंगातीरी भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी, प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. सन 1856च्या सुमारास चैत्र शुद्ध द्वितीया या पवित्र दिवशी स्वामी समर्थ अक्कलकोट नगरीत आले. अक्कलकोट हीच त्यांची कर्मभूमी बनली. तेथे त्यांनी खंडोबा मंदिरात वास्तव्य केलं. तिथूनच त्यांच्या अद्भुत लीलांचा प्रारंभ झाला. लोक दूरदूरून त्यांना भेटण्यासाठी येऊ लागले. कोणी दुःख घेऊन येत होतं, कोणी समस्या घेऊन येत होतं, तर कोणी फक्त दर्शनासाठी येत होतं. आणि प्रत्येकाला स्वामी समर्थांनी काही ना काही दिलं. कधी आशीर्वाद, कधी मार्गदर्शन, कधी समाधान, तर कधी फक्त एक वाक्य, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्याने लाखो लोकांच्या जीवनात धैर्य निर्माण झालं. तेथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे ते शांतपणे पाहत बसत. कधी अचानक एखाद्याला हाक मारत, तर कधी एखाद्याशी अगदी थोडक्यात बोलत.
त्यांच्या प्रत्येक कृतीत काहीतरी गूढ आणि दिव्यता होती. अक्कलकोटमध्ये सुरुवातीला अनेकांना त्यांच्या महत्त्वाची जाणीव नव्हती. काही लोक त्यांना साधा फकीर समजत, तर काही त्यांना वेडे समजत. पण हळूहळू त्यांच्या लीलांचा अनुभव लोकांना येऊ लागला. असं सांगितलं जातं की अक्कलकोटमध्ये आल्यावर स्वामी समर्थ काही दिवसांनी चोळाप्पा नावाच्या भक्ताच्या घरी गेले. चोळाप्पा हा अत्यंत साधा, गरीब पण मनाने भक्तिमय माणूस होता. स्वामी समर्थ अचानक त्याच्या घरी गेले आणि तेथेच बसले. चोळाप्पा आडेकेच्या कुटुंबाला सुरुवातीला काहीच समजलं नाही. घरात काही विशेष नव्हतं, साधं अन्न, साधं जीवन, पण तरीही त्यांनी स्वामींना मनापासून सेवा दिली. स्वामी समर्थ तिथे कधी दिवसेंदिवस राहायचे, तर कधी अचानक उठून कुठेतरी निघून जायचे. चोळाप्पाच्या घरी बसूनच अनेक चमत्कार घडू लागले. एकदा एका माणसाला गंभीर आजार झाला होता. तो स्वामींच्या दर्शनासाठी आला. स्वामींनी त्याच्याकडे एक नजर टाकली आणि थोडंसं काहीतरी पुटपुटले. काही वेळातच त्या माणसाची तब्येत सुधारू लागली. अशा अनेक घटना घडू लागल्या. कोणाचं हरवलेलं धन परत मिळालं, कोणाचं संकट दूर झालं, कोणाला योग्य मार्ग मिळाला. हळूहळू अक्कलकोटमध्ये ही बातमी पसरली की एक दिव्य पुरुष आले आहेत. लोक दूरदूरून येऊ लागले. राजे, सरदार, सामान्य जनता, स्त्री पुरुष, श्रीमंत गरीब सर्वजण त्यांच्या दर्शनासाठी गर्दी करू लागले. स्वामी समर्थ कधी मंदिरात, कधी चोळाप्पाच्या घरी, तर कधी रस्त्यावर कुठेही बसलेले दिसत. त्यांना कोणत्याही ठिकाणाचा मोह नव्हता. ते जिथे बसले तिथेच ती जागा पवित्र होत असे. कधी ते अचानक रागवत, एखाद्याला ओरडत, पण त्या रागामागेही त्या व्यक्तीच्या कल्याणाचाच हेतू असायचा. कधी ते एखाद्या भक्ताला नावाने हाक मारत, जरी तो पहिल्यांदाच आलेला असला तरी. यावरून लोकांना जाणवायचं की स्वामींना सर्व काही माहिती आहे. अनेक वेळा त्यांनी भविष्य सांगितलं आणि ते अगदी खरं ठरलं. अक्कलकोटमध्ये त्यांच्या या लीलांनी लोकांच्या मनात प्रचंड श्रद्धा निर्माण झाली. चोळाप्पा हा त्यांचा अत्यंत जवळचा भक्त बनला. त्याच्या घरीच अनेकदा स्वामी समर्थ राहायचे. त्याच्या घराला एक प्रकारे स्वामींचं निवासस्थान मानलं जाऊ लागलं. स्वामी समर्थांनी कधीही मोठेपणा दाखवला नाही. ते साधेपणाने वागत, पण त्यांच्या प्रत्येक कृतीतून परमेश्वराची शक्ती प्रकट होत होती. अशा प्रकारे अक्कलकोटमध्ये त्यांच्या लीलांचा प्रारंभ झाला आणि हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतभर त्यांची कीर्ती पसरली. आजही अक्कलकोटमध्ये गेल्यावर त्या प्रत्येक ठिकाणी स्वामींची उपस्थिती जाणवते. खंडोबा मंदिर, चोळाप्पाचं घर आणि अक्कलकोटची प्रत्येक गल्ली आजही त्यांच्या स्मृतींनी पवित्र आहे. म्हणूनच चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस फक्त एक सण नाही, तर त्या दिव्य क्षणाची आठवण आहे, ज्या दिवशी स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये प्रकट होऊन लाखो भक्तांच्या जीवनाला दिशा दिली. म्हणूनच चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस फक्त एक सण नाही, तर त्या दिव्य क्षणाची आठवण आहे, ज्या दिवशी स्वामी समर्थांनी अक्कलकोटमध्ये प्रकट होऊन लाखो भक्तांच्या जीवनाला दिशा दिली. इसवी सन 1878 मध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवतार कार्याचा एक टप्पा पूर्ण झाल्याचा भास भक्तांना दिला. त्यांनी आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक शिष्यांना कार्यरत केलं, त्यांना आध्यात्मिक शक्ती दिली आणि जणू काही आपला हा अवतार समाप्त करीत आहेत अशी अनुभूती सर्वांना दिली. परंतु प्रत्यक्षात स्वामी समर्थ कधीच दूर गेले नाहीत. आजही ते आपल्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभे आहेत. त्यांना मार्गदर्शन करत आहेत, संकटात आधार देत आहेत आणि त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देत आहेत, अशी कोट्यावधी भक्तांची अढळ श्रद्धा आहे. आणि ही श्रद्धा केवळ भावना नाही, तर अनेक अनुभवांनी सिद्ध झालेलं सत्य आहे.